सुप्रभात मित्रांनो, आता आपण आहे कॉलेजला आणि आज टाय डे, साडी डे, चॉकलेट डे, रोज डे, ते सगळे डे कॉलेजमध्ये. मी काय नॉर्मल आलो आहे, काही नाही काय घातला. टाय बी दरवर्षीच आहे आणि कॉलेजला कुत्रं पण नाही दिसतंय. किंवा तिकडं नॉर्मल जण आहे. 8 वाजले आणि 15 मिनटावर होऊन गेले आणि 11च्या दरम्यान पोर लगेच हुसकून देतात सगळे. कोणाला उभं नाही करत. तिकडं थोडेफार शिक्षक लोक उभे, पण मग अजून कोणीच आलेलं नाही. पाहू पुढं काय होतं. आता 9 वाजून गेले आणि बरे म्हणजे नॉर्मल गर्दी आहे. मुलींनी साडे तर घातलेले आहे, पण मुलांनी कोणी एवढे टाय नाही घातलेले. कोणी FY SYचे असतील थोडेफार तेवढेच घालतील. बाकीचे काय आहेत, इंटरेस्ट नाही राहिला. आणि म्हणजे माझ्याकडे एवढा खास म्हणजे ग्रुप पण नाही आहे की मी ज्यांच्या पोरांबरोबर एवढा फिरू शकतो. मी असं जास्त पोरांमध्ये एवढं हे नाही करत, लोड नाही घेत, टेन्शन नाही घेत. आता इथं नॉर्मली माहोल आहे, एवढा काय खास तर नाही आहे. बाहेरच्या कॉलेजला जास्त करून मजा राहते, कारण तिथे म्हणजे DJ वगैरे सगळं काही व्यवस्थित राहतं. इथं काही नाही करणारी, फक्त थोड्या वेळ पोरं हिंडतील, फोटोशूट करतील, हे सगळं करतील. 11 वाजले का लगेच गेट बाहेर काढून देतील. संपला तुमचा डे. पुढं टोपी गँग चालली. टोपी गँग टोपी गँग चालली पुढं. आता मीटिंग आहे आमची ट्रिपची. तुम्हाला पुढचे ब्लॉग ट्रिपचे भारी भारी बघायला भेटणार आहे. चला आता मीटिंग आहे. आपला फार उत्साह असतो देवावर, तर काही गोष्टी पाळायच्या पडे. म्हणजे तिकीट्स पाळायची पहिली गोष्ट, तुमच्या गाडीमध्ये सहकार्य कोणी बसलेलं असेल ते तुमचे टीचरच आहे असं तुमच्या काय लक्षात राहिलं पाहिजे. आणि लई वाटपाडा आपल्या अंगामध्ये येऊ द्यायचा नाही. तो जर आला तर मग मी आहे तिथूनच तुमच्या वडिलांना फोन करायला लावा आणि तिथून काढून देणार तुम्हाला तुमची बॅग. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करायचं आणि तसं करून घेणार तुमच्या वडिलांची बारकाईने. त्याच्यामुळे एकदम सोबतपणाने जायचं आणि सोबत यायचं. आपण फक्त आनंद घेण्यासाठी चाललेला होते तेवढंच घ्यायचं. कोणीतरी म्हटलं सर लोक तुम्हाला का थोडं शांत व्हायचं, थोडा वेळ व्हायचं, आपलं व्यवस्थित करायचं. फार जास्त टार्गेट काय करायचं नाही. आपल्यामुळे इतर आपल्याला त्रास होणार नाही या गोष्टीची खूप सारी काळजी घ्यायची. मग तिथं जाऊन आपल्याला फटके खावे लागतात. तिथपर्यंत वेळ येणार नाही, इथपर्यंत लिमिट ठेवायचं. म्हणजे आनंद घ्यायचा लिमिटमध्ये घ्यायची. नाही तर पब्लिक पुढे म्हणजे हातपास नाही करते. काय बॉडी बिल्डर आहे पोकाटे साहेबांचे माणसाचे तिथे कोणाचं तरी माणूस असेलच बरोबर. ते त्यांच्या माणसाला सांगून ते पोकाटे साहेबांना फोन लावले बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं आणि आपण फक्त विद्यार्थी आहोत याच्यामध्ये जायचं आणि तशाच पद्धतीने छान सहल करून आनंद मिळून आपल्याला परत इथे यायचंय. बाकीच्या सूचना आपण नंतर वेळोवेळी देऊच. त्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. आपण 2 दिवस जाणार आहे. समजा एक ब्लॉक पाहिलं होता. मीटिंग संपली केव्हाच आणि आता वाजले जवळजवळ 1 मिनिट सांगतो पाहून 10:30 वाजले आणि सगळेजण फोटोशूट करताय. आपण बसून राहिलं, एकाच ठिकाणी बसलोय. प्रत्येक जण आपापला फोटोशूट करताय ज्याचं त्याचं. आपण बसलोय निवांत. सरांनी सूचना दिल्या आहे ट्रिपबद्दल आणि हमीपत्र आणलंय पालकांची सही करून देण्यासाठी. पण मग एवढी पब्लिक नव्हती आली ट्रिपच्या ह्याच्या मीटिंगसाठी. तसे 100ला वर आहे ट्रिपसाठी विद्यार्थी, पण मोजून 30 विद्यार्थी ह्याच्यासाठी आले नव्हते मीटिंगसाठी. 2-3 फोटो मी पण काढले जरा, पण इथं टाइमपास चालू आहे. पोरं मस्त मजा घेत आहे. सगळेजण कोण फोटो काढते, सगळेजण फोटोज काढायला आले. आता आपला एक सबस्क्रायबर वाढलाय. आपलाच ब्लॉग चालू आहे, सबस्क्राईब केलंय. आता चाललोय आपण घरी. आता बाकीचे विद्यार्थी सगळे आतमध्ये घेणार आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा समजवत बसतील. काय नाही यार, मजा नाही राहिली. आता आहे आपण शॉपवर आणि मी खातोय काय म्हणता यार विसरून गेलो.
काय म्हणता यार, भात आहे ते माहिती आहे, पण बिर्याणी नाही, बिर्याणीच म्हणता येईल, कारण त्याच्यात फक्त नॉनव्हेज नाही आहे, व्हेज आहे. आल्यापासून लाईट गेलेली, आता 4 वाजलेले आणि रात्री लाईट रात्री येणार आहे संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता. सगळे कामं पेंडिंग पडले लाईटीमुळं. लाईट आज शनिवार आहे नेमका, पण लाईट गेली. आता जवळजवळ 5 वाजलेले आणि मोबाईल म्हणजे 2 ते 3% आता. तर मला एवढं बोर होतंय आणि एवढं म्हणजे आळस येतोय. तर आता मला कळतंय की आपण किती मोबाईलचे ॲडिक्ट झालेलो आहे, की आपण रील्स बघितले नाही, मोबाईल बघितला नाही, यूट्यूब बघितला नाही, तर आपलं मन किती बेचैन होतं आणि आपण किती ॲडिक्टिव्ह आहे. तुम्ही एक दिवस हे करून पहा की एक दिवस मोबाईलला पूर्ण वेळ हात नाही लावायचा आहे. तर आता चार्जिंग कमी, पटक्यात मी फोन ठेवतो. त्याच्यानंतर मोबाईल झाला होता स्विच ऑफ, त्याच्यामुळं पुढं काही ब्लॉग झालाच नाही. आणि आज आहे दुसरा दिवस. आज भरपूर गोष्टी झालेल्या आहे, पण तो व्लॉग मी सेपरेट केलेला आहे. तर हा व्लॉग मी म्हणजे कालचा व्लॉग आत्ता एंड करतोय. तर सो मच थँक्यू फॉर वॉचिंग. तर तुम्ही लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय. म्हणजे म्हण ना, युट्यूबला जाईल तुझा व्हिडिओ हा चांगलं आहे ना, लाईक करा, सबस्क्राईब करा. काय हे पा पोरं बिना टाय घालता आलेलीच मोठा आला. हे पा बिना टाय घालता सगळे पोरं, कोणी टाय बी घालून नाही आले.